अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत शेवग्याची अशी भाजी की तुम्ही कधी खाल्ली नसेल आणि एकदम चविष्ट अशी भन्नाट लागते खायला। तर तुम्ही इथे पाहू शकता, आपण इथे शेवगा घेतलेला आहे। आणि हो, तुम्ही कधी खाल्लात का शेवग्याची सुकी भाजी? शेवग्याची सुकी भाजी तुम्ही कधी खाल्ला नसाल तर शेवटपर्यंत पहा, एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर इथे पहा, शेवगा आपण घेतलेले आहेत आणि त्याची साल देखील आपण काढून घेतलेली आहेत। ती ताजी ताजी या सीझनमध्ये खूप मिळतात अशी ही शेवगे। तर इथे पहा, आता आपण एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये गरम पाणी होण्यासाठी ठेवलेलं आहे। पाणी छान गरम होऊ द्यायचं आहे। गरम झालं की त्यामध्ये आपण जे शेवगा घेतलेले आहेत त्याची साल आपण व्यवस्थित काढून घेतलेले आहेत आणि त्याचा मीडियम आचेवर आपण ठेवून मस्त शिजवून घ्यायचं। यामध्ये 2 चम्मच मीठ घालून घ्यायचं आहे। 2 चम्मच मीठ घालून याला मस्त शिजवून घ्यायचं आहे, उकळी येऊ द्यायचं आहे। मस्त शेवगे छान शिजले की याची सुकी भाजी एकदम भन्नाट असं होतो। तुम्ही कधी खाल्ला पण नसाल, इतकं टेस्टी लागतो हा शेवग्याची भाजी रेसिपी। तोच तुम्ही पातळ आमटी, तोच दररोज बनवणाऱ्या भाज्या तुम्ही खाऊन कंटाळला असाल ना, अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ह्या शेवग्याची अशी भाजी बनवाल तर घरच्या सर्वांनाही आवडेल। आणि शिवाय यामध्ये खूप जास्त प्रोटीन, हाय प्रोटीनयुक्त आपला हा शेवगा असतो। शेवगा शरीरासाठी खूप चांगला आहे आणि खास करून सीझन स्पेशल उन्हाळ्यात आपल्याला हा शेवगा जास्त खायला मिळतो किंवा सीझन आहे याचा। तर इथे पाहायचं आहे, आपण शेवगा शिजला का नाही पाहायचं आहे। कमीत कमी 5 ते 10 मिनिट आपण हे शेवगा मस्त शिजवून घेणार आहोत। तर इथे आपले शेवगा शिजलेले आहेत। आता आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे। आता इथे पाहूयात, आणखीन 2 मिनिटांनी आपण पाहूयात, मस्त अशी शेवगा शिजलेले आहेत। हातात पकडल्यावरच समजेल आपल्याला की शेवगा शिजलेले आहेत। शेवगा व्यवस्थित शिजल्या तरच आपल्या ही भाजी चांगलं होणार आहे। जर आपला शेवगा शिजला नसेल तर आपली शेवग्याची भाजी छान लागणार नाही आहे। तर इथे पहा, आता आपण एक कढई ठेवून घेतली। एवढी सिंपल रेसिपी आहे, कोणीही सहज बनवू शकाल। आणि ताजी शेवगा असायला पाहिजे, कारण त्याची चव दुप्पटीने वाढते। तर इथे आपण एक कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आपण। तेल आपण 2 चम्मच घालून घेतलेलं आहे। तेल ही छान गरम झालेले आहे। त्यामध्ये आपण लसूण घालून घेऊयात। 7-8 पाकळ्या लसूण मी ठेचून घेतलेले आहे, ते घालून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे यामध्ये काळा मसाला घालून घेतलेला आहे। काळा मसाला मी 2 चम्मच घालून घेतलेला आहे। घरगुती असेल सोलापुरी काळा मसाला मी यामध्ये वापरलेला आहे। आता आपण मीठ यामध्ये घालूयात, अर्धा चम्मच। ऑलरेडी आपण शेवग्यामध्ये मीठ घालून शिजवलेलं आहे, तर थोडंसं मीठ आपण वापरूयात मसाल्यासाठी फक्त। तर आता आपण यामध्ये शेवगा घालून घ्यायचं आहे। फक्त आपण यामध्ये काळे मसाले आणि आवडल्यास तुम्ही यामध्ये जिरे घालू शकता। जिरे मोहरी तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता। तर मंडळी, इथे आपल्याला आवडत नाही म्हणून मी इथे शेवग्यामध्ये जिरे वगैरे काही घातलेलं नाही आहे। तर इथे पहा, मस्त असा आपला हा शेवगा आणखीन थोडंसं मसाल्यामध्ये शिजू द्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये घालून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट एकदम जाडही नसावा आणि जास्त बारीकही नसावा, असा आपला शेंगदाण्याचं कूट आहे। यामध्ये 2 ते 3 चम्मच शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही ते पाहू शकता, एकदम झटपट अशी ही आपली ही भाजी तयार झालेली आहे। पाहू शकता मंडळी, याला 2 ते 3 मिनिटासाठी पुन्हा मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे। आणि हो, ही रेसिपी सगळ्यांनाच खूपच आवडेल अशी ही रेसिपी आहे। तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत दररोज पोहोचतील। मंडळी, अशा वेगवेगळ्या पापड रेसिपी, नाश्ता रेसिपी, अशा वेगवेगळ्या भाज्या रेसिपी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत। तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत। बाय बाय।